नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एकविराईच्या यात्रेला चाललो आहे। ही यात्रा चैत्र महिन्यात असते। या यात्रेला ठाणा, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड तसेच पुण्यावरून आणि अनेक जिल्ह्यातून लोक येत असतात। ही यात्रा खूप फेमस आहे आणि या यात्रेला खूप मजासुद्धा येते, जाम गर्दीसुद्धा असते। आणि या यात्रेत जी पालखी नाचवली जाते ती भारीच असते आणि ती पालखी नाचवण्यासाठी खूप मजा येते। आम्ही पाठच्या वर्षी गेलो होतो, परंतु मला ती मजा करताना आली नाही, मला वरतीच जाता आलं नाही। त्यामुळे मी यंदा परत चाललो यात्रेला। पालखी कशी नाचवली जाते मी फक्त ते व्हिडिओमध्ये बघितलं आहे, मी प्रत्यक्षात बघितला नव्हता। तीच मला आता जाऊन बघायचं आहे। आपण या व्हिडिओमध्ये जी वरती पालखी नसते ती दाखवू, तिथली गर्दी किती असते यात्रेला ती दाखवू आणि ट्रॅफिक कशा प्रकारे असते ते एक तुम्हाला दाखवू। म्हणजे तुम्ही प्लॅन कराल तेव्हा तुम्हाला पण समजून जाईल या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे आपल्याला पुढचा प्लॅनिंग केले पाहिजे। आम्ही दुपारी 1 वाजता निघालोय घरातून, जाम ऊन लागतंय, पण काय आम्हाला जायचंच आहे यात्रेला म्हणून चाललोय। आज माझ्यासोबत आम्ही 2 जणच आहोत, जयेश आहे फक्त एकटा, तो पण कंटाळलाय, म्हणजे उन्हामुळं, बाकी काय नाही। गाडी घेऊन जाणार होतो पण कॅन्सल केलं गाडी समेत, 2 व्हीलरवरच जायचा, गर्दी असते म्हणून खास करून। चला आता आम्ही इथं धाकटी पंढरी माहिती आहे ना, तिथं थांबलेलो आहे। तर 15 मिनिटात विश्रांती करतोय आणि जातोय। यात्रेला जाताना सर्वात कठीण समजला जाणारा हा खंडाल्याचा घाट। इथं गाड्या जाम हे होतात, म्हणजे चढत नाही गाड्या जास्त करून, म्हणून हा कठीण समजतात हा घाट। हा बघा, हा घाट चढत असताना मधीतच शिंगरोबाचे मंदिर लागते। यात्रेला जाणारे सर्व भक्त या मंदिरात पाया पडूनच पुढे जातात। अशा तऱ्हेने आता आम्ही पोचलो एकविरेच्या यात्रेला। सकाळी 1ला निघालेलो, 4 वाजले पोचायला। भारी मजा आहे। आता सुरुवात झाली पालख्यावरती जायची, छोट्या छोट्या पालख्या आहेत, पाठीमागून एक येते। हे एकविरा देवीचे पायथा मंदिर। येथे पाया पडून झाल्यानंतर सर्वजण डोंगर चढायला सुरुवात करतात। असेल त्यांना विनंती आहे, एकविरा देवीच्या पायथ्या मंदिरामध्ये यायचे, तुमचे नातेवाईक इथं वाट बघतात।